शहरीकरणाचे पडसाद आता गावापर्यंत येऊन पोचले आहेत. या शहरीकरणाच्या वेगाने माणसाच्या जगण्याची पद्धती बदलली, सवयी बदलल्या, आवडीनिवडीही नव्या रंगाने रंगल्या. कॉन्क्रीटच्या या जंगलात उंच इमारती उभ्या राहिल्या. खरं तर जीवनाला गतीच वाढली. पण या सगळ्या बदलांच्या गर्दीत काही आठवणी मात्र अजूनही मनाच्या कोपऱ्यात ताज्या राहिल्या आहेत. त्यातीलच एक गोड आठवण म्हणजे कडगाव परिसरातील गावागावातून फिरणारा हा आईस्क्रीमवाला मामा. पूर्वी अंगणात मुलं खेळत असायची आणि अधूनमधून दूरवर या आईस्क्रीमवाल्या मामाच्या गाडीवर असणाऱ्या घंटीचा आवाज यायचा आणि हा आवाज ऐकला की पाय आपोआप घराबाहेर पडायचे. या आवाजात एक वेगळीच जादू आहे. आज सुद्धा बालपणाला हाक देणार हा आवाज हवा हवासा वाटतो. या मामांच्या हातातली ती लोखंडी पेटी म्हणजे जणू खजिनाच. बर्फाच्या थंडीत दडलेली गोडी आणि त्यातून मिळणारा आनंद, हे सगळं अनुभवताना वेळ थांबून राहिल्यासारखं वाटायचं. त्या साध्या आईस्क्रीममध्ये फक्त चव नव्हती, तर एक भावनिक नातं होतं. गावाशी, माणसाशी आणि निरागस बालपणाशी जोडणार. आज शहराप्रमाणे गावागावामध्ये मोठमोठे आईस्क्रीम पार्लर आले. आधुनिक चवीची रेलचेल झाली. पण या आईस्क्रीमवाल्या मामांच्या हातची साधी कुल्फी अजूनही मनाला वेगळाच गोडवा देते. कारण ही फक्त कुल्फी नाही, ती एक आठवण आहे, एक अनुभव आहे आणि एका साध्या पण सुंदर काळाची साक्ष सुद्धा आहे. शहरीकरणाच्या या धावपळीत आपण कदाचित खूप काही मिळवलं, पण आईस्क्रीमवाल्या मामांच्या हाकेतील आपलेपणा आणि त्यांच्या आईस्क्रीममधील निरागस गोडवा हे अजूनही आपल्या मनात जपलेलं आहे. म्हणूनच बदलत्या काळातही या मामांचे आकर्षण कधीच कमी होणार नाही. उलट प्रत्येक वेळी जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देत राहील प्रत्येक वेळी.